पुन्हा धोकादायक वळणावरती जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. नवीन पूल तिथे पर्यायी बांधावा यासाठी सुद्धा सर्वेक्षणासह एक प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे. माझा हाही प्रयत्न राहील की त्या खाडीवरच्या नवीन पुलाचं बांधकाम आपण करू शकलो, अवैध वाळूचं उत्खनन थांबवू शकलो, अशा बार्जेस ज्या भरकटत जाऊन तिथे जे काय पुलाला धोका निर्माण होतो आहे ते जर काय थांबवण्यामध्ये यश आलं तर या मार्गे जाणारा प्रवाससुद्धा तिथल्या नागरिकांचा आणि पर्यटकांचा चांगला होईल असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील. मला आज या दौऱ्यावरती येत असताना आपल्याशी संवाद करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी आपले आभारी मानतो आणि आपल्याला काय संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती करतो. अमृत पुलाचे जे निर्बंध आता लावलेले आहेत सर्व प्रकारचे कधीपर्यंत हटवण्यात येतील? नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला मी स्वतः जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता महाडला जे आहेत कांबळे त्यांना सूचित केलं आहे. 1-2 दिवसात त्याचा अहवाल आला आणि त्याच्यात कुठलंही वाहतूक करायला निर्विघ्नपणा असेल ते लगेच सुरू करण्याच्या बाबतीमध्ये मी कलेक्टरना सूचना दिली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये एक मोठी त्रासदी मध्यंतरी झाली. 14 तासापेक्षा जास्त कालावधी मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या या ठिकाणी आला होता आणि 14 तास वाहतूक होत. नक्की काय कुठल्या विषयाच्या संदर्भामध्ये? मी आज दुपारीच मुंबईला पत्रकार परिषद घेऊनच मी इकडे आलो. माझी आणि प्रफुल्लबाईंची भेट ही आमची स्वतंत्रपणाने भेट होती. जयंतराव पाटील यांची आणि आमची तिथे काही भेट झाली नाही आणि जयंतराव पाटीलसुद्धा राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत, दीर्घकाळ मंत्री राहिले आहेत, 7 वेळेला निवडून आलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या डिस्क्वालिफिकेशन बाबतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांची पूर्व वेळ मागितली होती म्हणून ते गेलेले होते. आम्हालाही वेळ मिळाली याचं कारण प्रफुल्लबाईंना काल रात्रीच पहाटे परदेशामध्ये जायचं होतं पण तेवढा वेळ जो मुख्यमंत्र्यांना उपलब्ध होता त्या वेळेमध्ये आम्ही गेलो. आमची आणि जयंतरावांची भेट झाली नाही, कुठली आम्ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय प्रश्न आहेत जे दिल्लीला पाठवायचे आहेत ते प्रस्ताव जर काही लगेच गेले तर आता दिल्लीचं माझं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे, त्याच्यात मला पाठपुरावा करता येईल अशा अनेक बाबी त्या ठिकाणी होत्या. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादींच्या चर्चा सुरू असते, सातत्याने प्रश्न पुढे येत असतात, चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतात. काय नक्की त्या संदर्भामध्ये काय? नाही, मी आजच सांगितलं की 15 दिवसापूर्वी आदरणीय साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत त्या पक्षाच्या कार्याध्यक्षा संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांची एक पत्रकार परिषद झाली. प्रदेशचे त्यांचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विलिनीकरणाचा मुद्दा संपलेला आहे. त्याच्यामुळे आज विलिनीकरणाचा कुठला प्रस्ताव नाही. एक बाब खरी आहे की स्वर्गीय दादा हयात असताना विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेलेली होती. कदाचित ती दादांचं 28 जानेवारीला दुःखद निधन झालं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर कदाचित विलिनीकरणाची प्रक्रिया भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थानी नेतृत्व, कारण शेवटी आम्ही एनडीएमध्ये आहोत त्यामुळे त्यांची मान्यता हा एक भाग राहतोच, पण आदरणीय साहेबांची कदाचित मान्यता त्यावेळेला मिळून विलिनीकरण त्यावेळेला झालं असतं. आज तशी काही परिस्थिती किंवा तसा काही चर्चा कुठे उद्भवत नाही. आल्यानंतर पाहता येईल. मंडणगड नगरपंचायतीचं जे पाणी मंजुरी आलेली आहे नळ पाणी योजनेसाठी, तर त्याच्यावरती श्रेयवादाचं सध्या शहराचं राजकारण सुरू आहे. नक्की याच्यासाठी कोणी काम केलं, याच्यात उलटसुलट चर्चा आहे, त्यावरती काय? नाही, मला या बाबतीमध्ये कुठला श्रेयवाद घ्यायचा नाही. मला आठवतं की मी ज्या वेळेला आढावा बैठक मंडणगड नगरपंचायतीच्याच कार्यालयामध्ये घेतली त्यावेळेला तिथे असलेल्या विद्यमान आमचे जे काही नगराध्यक्ष नवनिर्वाचित आहेत किंवा नगरसेवक आहेत या सर्वांची मागणी झालेली आपल्यापैकी अनेकांनीसुद्धा पाहिली. अगदी DPR म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्यापासून तांत्रिक मान्यता मिळेपर्यंत, जलसंपदा विभागाची नार्क दाखला मिळेपर्यंत, जागा प्राप्त करण्यासाठी सतत मला ज्या ठिकाणी प्रयत्न करायला लागले त्यावेळेला मी केले. आणि अमृत 2 अंतर्गत जी भारत सरकारच्या मार्फत ही योजना राबवली जाते, भारत सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा आहे, त्याच्यामध्ये आज आम्ही त्याच्यामध्ये मान्यता मिळवलेली आहे. त्यामुळे इतर कोणी काही श्रेय घेत असेल तर माझा त्याच्यावरती आक्षेप नाही, जनतेला माहिती आहे. थँक्यू.